हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम। हे तो एक संता ठाये लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम। म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना। म्हणविता त्याचे दास पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना। कृपदान केले संती कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना। कृपादान केले संते कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना। म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना। म्हणविता त्याचे दास पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना। तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम। तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम। म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना। म्हणविता त्याचे दास पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना। लोपार कुमाई, गोपाल कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी 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 ढोबार कुमाई, जय ढोबार कुमाई, जय ढोबार कुमाई। यानंतर पुढची चाल प्रकाश लोंढे गुरुजी म्हणतील आणि त्यांना साथ करतील बाबूराव महाराज निंबाळकर यांनी लोंढे गुरुजीला साथ करली। हे तो एक संता ठाई, 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 ये तो एक
तो एक संताई येतो एक संताटाई येतो एक संताटाई लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम उत्तम म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना आसवरेना पुढे आसवरेना पुढे आसवरेना पुढे आसवरेना ओरेना पुढे आसवरेना पुढे आस पुढे ना पुढे आस पुढे आस पुढे ना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना 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 पुढे आस पुढे आस उरेना उरेना पुढे आस उरेना 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 पुढे आस उरेना पुढे आस उरेना हे पुढे आस उरेना पुढे आस उरेना उरेना मनविता झाले रास विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवा विठ्ठला विठ्ठल 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 बोला कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमः पार्वते पते हर 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 महादेव विठाला 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 हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाबुधावं जगरणीतपाणिमण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैव धवला संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी बांधली जयाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती जेने धर्म जितविला जी बळी
छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. संपादि ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुन्तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अवेर. एक बार सगळ्यांनी हाती जोडा आणि आपले डोळे मिटवा. आपल्याला जिजाऊ वंदना करायचं. जिजा माऊली गे तुला वंदना ही. जिजा माऊली गे तुला वंदना ही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजा माऊली गे तुला वंदना ही. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने ही प्रवाही. जिजा माऊली गे तुला वंदना ही. तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता. शिवाचाच पाही. जिजा माऊली गे तुला वंदना ही. तुला वंदना ही. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. विठाला विठाला विठाला. हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्वाचा सर्वांच्या परिचयातला असणारा असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनामध्ये प्राप्त होणाऱ्या उत्तम लाभाचा विचार आणि त्या लाभाच्या प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या स्थानाचा विचार सांगतात. विठ्ठल अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे तोरणा भगवान श्री हनुमंतरायाच्या व विठ्ठल रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनाचं औचित्य साधून गेले 16 वर्ष झालं अव्याहतपणे ही कीर्तनाची सप्ताहाची परंपरा आपण सर्वजण गावकरी मंडळी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने पार पाडत आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. असा हनुमंतरायांचा वर्धापनाचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं धडाडून पेटलेला हा महायज्ञ आणि या महायज्ञामध्ये प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे प्राप्त झाली. समस्त गावकऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद आहेत. गायनाकरता उपस्थित असणारे प्रकाश महाराज असतील, बाबुराव महाराज असतील, आपलं नाव काय, मृदंगाला साथ करणारे उमाकांत महाराज ना, म्हणजे ज्यांच्यामुळं इथं तोरणाच नाही तर जेवढे काय फॉलोअर्स असतील सगळे बघणारे आमचे महिमा नामाच्या अवधूत पाटलाचं यूट्यूब चॅनल असेल, आमच्या शिवरादादा सिस्टम असेल, इथंच नाही तर गावाच्या बाहेर सुद्धा ज्यांना आवाज पोहोचवण्याचं काम होतं ते आमचे दादा या ठिकाणी करतायत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल कसं असतं, आमच्या जीवनामध्ये केलेला परमार्थ कधी वायाला जात नसतो. आमच्या मुखामध्ये आलेलं परमात्म्याचं नाव कधी वायाला जात नसतं. भागवत असं बोलतं, सांकेत्यम पार्यास्यम स्तोभम हेलनमे बवा वैकुंठ नामग्रहणम आशेषहारम विदुः. आमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव आलं ते कधी वायाला जात नाही महाराज. कालिदासाने एका ठिकाणी असं सांगितलंय की काळ हा माणसाच्या जीवनामध्ये सर्वार्थानं प्रबल असतो. तो माणसाच्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत नाही, त्याचं शरीर ठेवत नाही, त्याचे अवयव ठेवत नाही, त्याची बुद्धी ठेवत नाही. काळ हा माणसाच्या जीवनात अत्यंत प्रबलतेनं काम करतो. पण काळ इतका जरी प्रबल असला तर कालिदासानं असं सांगितलंय की काळ माणसाचा देह घेऊन जाईल पण माणसाबद्दलचं स्मरण नष्ट करणं हे मात्र काळाच्या हातात नाही. विठ्ठल म्हणून आपलं कार्य जर चांगलं असेल, आपलं कार्य जर पारमार्थिक असेल, सत्शील असेल, सत्व गुणी असेल तर ते कार्य अनंत काळापर्यंत त्या माणसाचं स्मरण करून देत राहतं. आणि परमार्थ म्हणजे काय हो? गुरुवर्य प्रातस्मर्य कुरेकर बाबा पाठात नेहमी सांगत असतात, आमच्या जीवनामध्ये येणारे दुःखाचे प्रसंग, आमच्या जीवनामध्ये येणारे सुखाचे प्रसंग या दोन्हीमध्येही अंतकरणाची स्थिती समान ठेवणे हा परमार्थ आहे. ही खरी परमार्थाची व्याख्या आहे. नाहीतर दुःख कोणाच्या जीवनात नाही तर रामचंद्र पाटील, सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख हे सगळीकडेच लागलेलं आहे. पण आमच्या जीवनामध्ये येणारे दुःखाचे प्रसंग, आमच्या जीवनामध्ये येणारे सुखाचे प्रसंग या दोन्हीमध्ये अंतकरणाची स्थिती समान ठेवता आली पाहिजे आणि हाच परमार्थ आहे. विठ्ठल संतांचं जीवन चरित्र काय, संतांकडून आम्हाला काय मिळतं याचा विचार तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून करतात. आपण जर मानवी जीवनाचा विचार केला तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये धावपळ चाललेली असते एक लाभापायी. आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त व्हावा अशा प्रत्येक माणसाची धडपड चाललेली आहे. माणसाचा परमार्थ असो अथवा माणसाचा प्रपंच असो, प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो एक विवक्षित लाभा करता. आचार्य बोलतात का नाही, अकामतः क्रिया न करीहीची दृश्यंते.
विनाकारण एखादा व्यक्ती काहीतरी करत बसला असं कधी होत नाही. महाभारत बोलतं प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न कर्म प्रवृत्तते. एखाद्या मंद बुद्धीचा व्यक्ती आहे, त्याला सांगितलं बाबा एवढं काम कर, तो म्हणतो कशासाठी करू, त्याला सांगावं लागतं 50 रुपये देतो म्हणून कर, तो म्हणतो ठीक आहे. तसं या जगतामध्ये जन्माला आल्याच्या क्षणापासून तर मरणाच्या क्षणापर्यंत प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य स्वजीवनाच्या लाभाचाच विचार करत असतो. त्या लाभापायीच त्याचा प्रपंच होतो, त्या लाभापायीच त्याचा परमार्थ होतो. काही लोक परमार्थ करता ही परमार्थ करतात आणि काही लोक परमार्थ करता प्रपंच करता परमार्थ करताना दिसतात. विठ्ठल प्रपंचातल्या लाभाचा विचार मला आत्ता करायचा नाही, कारण प्रपंचातल्या लाभाला लाभ म्हणता येत नाही. कारण संसार जड आहे ना हो, संसार नश्वर आहे. वेदांताच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर संसाराला जन्मच नाही. संसार नावाची अशी कोणती वस्तू आकाराला येत नाही. भगवान बोलतात गीतेत, न रूपमस्य हे ततोपलभ्यते न आणतो नच आदिही नचितम प्रतिष्ठा. असं संसार पक्षाच्या संबंधानं परमात्मा बोलतात. तुकोबारायचं उदाहरण घ्या, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. का बाबा असं का? का तर लिंबाच्या झाडा साखरेची आडे बेजी कैसी फळी येते तया. लिंबाच्या झाडाला किती क्विंटल गुळ घातला आणि किती क्विंटल साखर घातली म्हणजे त्याच्या लिंबोळ्या गोड येतील हो? नाही येत. का? कारण तो स्वभावता कडू आहे. तसा हा संसार स्वभावता दुःख रूप आहे. काय संसार सागरू गाभव दुःखाचे मूळ. संसार सागरो गाभव दुःखाचे मुळा. जनवादांतरून माझी केले इंगळ. इंद्रिय वज्र घाते तपे उष्णवरी जाळ. सोसिले काय करू दुर्भर हे कानाळ. विनोबान देवा तुझ्या सारी केला. दान देवा तुझ्या सारी केला. कीर्ती वाखाणीने वाढविलीसी. संसारामध्ये किती दुःख आहे रात्रभर जरी सांगत बसलं, रात्रभर जरी प्रमाण दिले तरी सरत नाही महाराज. एवढा दुःख रूप आहे संसार आहे. ज्ञानोबाराय बोलतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोटे रात्रांदिवस तळमळ. हा संसार दुःख रूप आहे. या संसाराचं बीजारोपणच दुःखातून झालंय. दुःखाचं केंद्र जर काय असेल तर हा संसार आहे. कारण हा संसार स्वभावता दुःख रूप आहे. काय काय लोक पहा आपण स्वभावता वाईट असतात, काही लोक स्वभावता चांगले असतात. काही लोक स्वभावता वाईट असतात पण काही काळ चांगले असल्यासारखे वागतात, आणि काही लोक स्वभावता चांगले असतात पण काही काळ बिघडल्यासारखी करतात. मी उदाहरणानं बोलतो आपल्याशी. स्वभावता वाईट असणारा रावण ज्या वेळेस पूजेला बसतो तेव्हा भक्त वाटतो का नाही हो? पण परस्त्रीचं अपहरण करते वेळेस घरामध्ये कोणी नसलं पाहिजे हे नियोजन रावणाचं आहे. म्हणजे सीता मातेचं अपहरण करते वेळेस घरामध्ये रामप्रभूही नसले पाहिजे आणि लक्ष्मणही नसला पाहिजे. जो परस्त्रीचं अपहरण करतो तो रावण स्वभावता वाईट आहे. पण कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून समोर पेश केली, तिला आईची उपमा देऊन सख्खा भाऊ एखाद्या बहिणीची जशी बोळवण करतो तशी बोळवण करून पाठवणारे या अखंड हिंदुस्थानाचे दैव छत्रपती शिवाजी महाराज हे स्वभावता चांगले आहेत. परिवर्तन करता येत नाही काय काय लोकांमध्ये. काही लोक स्वभावता चांगले असतात. तसा हा संसार स्वभावता दुःख रूप आहे. किती प्रमाण त्याची अनेक दुःखे सांगू मी किती. सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटते भय काप चित्ते भरडाचे ते कोबराय म्हणतात. किती दुःखरूप संसार आहे हो. आपण या जगतामध्ये आले तेव्हापासून एवढे कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो,
प्रॉपर्टी घेतो, बंगले बांधतो मोठमोठे, पण काय घेऊन जातो माणूस सोबत मला सांगा ना. अहो तुमचं माझं उदाहरण जाऊ द्या, मी तुम्हाला अशा व्यक्तीचं नाव सांगतो ज्याच्या एवढा श्रीमंत व्यक्ती या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी झाला नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाती कवडी गेली नाही. राजा रावण नाव माहिती आहे ना, काय घेऊन गेलो सोबत. मग आपल्या सगळ्यांचा तर मुक्काम 3 पत्राच्या शेडमध्ये ठरलेलाच आहे का नाही. कबीर महाराज खूप गोड सांगतात, अपने खातिर महल बनाया और आप ही जा कर जंगल सोया, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. त्यजन्ति मित्राणि धनर्विहितं दराश्य भृत्याश्च सुहेजनाश्च तं चार्तवन्तं पुनराश्रयन्ते आर्थो हि लोके पुरुषस्य बंधुः. जोपर्यंत तुमच्याजवळ सत्ता आहे, जोपर्यंत तुमच्याजवळ प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत लांबचे लोक, ज्यांची ओळख सुद्धा नाही, ते लोक सुद्धा म्हणतात हा माझा आहे. पण ज्या दिवशी तुमच्या जवळची सत्ता गेली, प्रॉपर्टी संपली, संपत्ती संपली, त्या दिवशी आपल्या जवळची असणारे सुद्धा आपल्याकडे सरळ पाठ फिरवतात. हे वस्तुस्थिती आहे महाराज, हे वस्तुस्थिती आहे. जब चाले मोठा धंदा तब बहीण म्हणे दादा दादा, आहे का नाही. अहो आपण जितले नाही तर आपलं कोण होणार आहे. तो काया नगर का सौदागर, तुझी अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. माता कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है, न माता जी का न पिताजी का, ये तो बस जन्म देने का एक नाता है. पति कहे पत्नी मेरी, पत्नी कहे पति मेरा है, न पति का न पत्नी का, ये तो बस शादी का एक नाता है. का नहीं. मामा कहे भांजा मेरा, मामी कहे भांजा मेरा है, न मामा जी का न मामी का, ये तो बस बेटी देने का एक नाता है. कबीर कहे कमाल मेरा, कमाल कहे कबीर मेरा है, न कमाल का न कबीर का, ये तो बस हरि गुण गाने का एक नाता है. म्हणून प्रत्येक माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथ की चमड़ी भी उतार ले जाता है. म्हणून श्रीमंत माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नसतो. अहो नाचून झाल्यानंतर मोराला आपला पिसारा बांधावा लागतो, आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला त्याचा पसारा आटपावा लागतो. आयुष्याच्या शेवटच्या काळात सत्ता संपत्ती सोयरे धायरे नाहीयेत कोणी कामाला. तुमच्या कामाला जर कोण येणार असेल तर ते फक्त आणि फक्त तुमचं कर्म येतं पहा. मानवा तू विसरू नको, मानवा मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगवू नको आपुलिया छातीला, तुझ्या परी भले भले मिळाली या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाली या मातीला, तुझ्या परी भले भले. ज्याच्या आयुष्याबरोबर आरोग्य, श्रीमंती बरोबर समाधान आणि ज्ञानाबरोबर नम्रता आहे का ना,
त्याच्या जीवनात कशाचीही काही कमी पडत नाही. ज्याच्या अन्नाबरोबर भूक आहे, अंथरुणावरती झोप आहे आणि मिळवलेले कमवलेले जगाला देण्याची इच्छा आहे का नाही, त्याच्या एवढा श्रीमंत व्यक्ती या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही महाराज. अहो वाटत असतं काही काही लोकांना की माझ्या एवढा श्रीमंत व्यक्ती या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. पण मी सांगेन त्यांना, अरे काहींची सत्ता या राज्यावरती होती, काहींची सत्ता या देशावरती होती, काहींची सत्ता जगावरती होती. प्रत्येकाला जावं लागलं. मग कशाला गर्व करता बाबा. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको आपुलिया छातीला. तूने जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा. अज जवानी पर इतराने वाले. प्रत्येकाला एक ना एक दिवस हे सोडून जायचंय. म्हणून साधू संतांचं जीवन पहा. अरे साधू संतांनी ज्या गोष्टीचा त्याग केला त्या गोष्टी तुम्ही आम्ही स्वीकारलो आहोत. कोण्या कोण्या गोष्टीचा साधू संतांनी त्याग केला हो. काम, क्रोध, लोभ आणि या तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये ठासून भरलेल्या आहेत. पहा ना, आपण तुकोबारायचं उदाहरण पहा, तुकोबारायचं जीवन पहा. तुकोबारायच्या जीवनामध्ये काम आला नव्हता का हो. तुकोबारायच्या जीवनामध्ये क्रोध आला नव्हता, तुकोबारायच्या जीवनामध्ये लोभ आला होता, पण स्वीकारला नाही तुकोबारायांनी. या अखंड हिंदुस्थानाचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन गेले तुकोबारायांकडं. पण तुकोबाराय सांगतात, अमितेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान. तुकोबारायच्या जीवनामध्ये लोभ आला होता पण स्वीकारला नाही महाराज. तुकोबारायच्या जीवनामध्ये क्रोध आला नव्हता का हो. उखळतं पाणी अंगावरती टाकलं माझ्या तुकोबारायच्या, पण तुकोबाराय क्रोध करत नाही. सांगतात पांडुरंगा, जळे माझी काया लागला बनावा, धावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला. तुकोबारायच्या जीवनामध्ये लोभ आला होता, तुकोबारायच्या जीवनामध्ये क्रोध आला होता, स्वीकारला नाही. तुकोबारायच्या जीवनामध्ये काम आला नव्हता का हो. साधनामध्ये व्यत्यय आणण्याकरता गावातल्या लोकांना स्त्री पाठवली तुकोबारायांकडं. पण तुकोबाराय म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. त्यांच्या जीवनातून निमाली म्हणून त्यांची आनंदाची सृष्टी आहे, आणि आमच्या जीवनात आली म्हणून आमची दुःखाची सृष्टी आहे. विठ्ठल म्हणून साधू संतांनी ज्या गोष्टीचा त्याग केला त्या गोष्टी तुम्ही आम्ही स्वीकारलो आहोत. म्हणून आमच्या जीवनामध्ये सगळ्या भानगडीत चाललेल्या आहेत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, मायाने वेष्टीला जीव माझा. पण वाट नाही ठीक आहे, कारण संसार आजपासून आम्ही करत नाही ना. आमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पलतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा रे, पाठी बय आले मोठे. साधू संतांना परमार्थ खरा वाटतो.
आम्हाला प्रपंच खरा वाटतो, त्यांना प्रपंच खोटा वाटतो आणि आम्हाला प्रपंच खरा वाटतो. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय जो गोडू जीवाशी झाला. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून या संसारामध्ये परिपूर्ण झाला असा कोणाला दाखला भेटला नाही महाराज. कोण सुखी आहे मला सांगा ना. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. इनके कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, मग सुखी कोण आहे. सुखी राम के दास. म्हणून आम्हाला या संसाराच्या विषयामध्ये आम्हाला सुख प्राप्त होत नाही. आम्हाला त्या संसाराच्या विषयाच्या त्यागात आम्हाला सुख प्राप्त होतं. पण विषयाचा त्याग करावा कसा. पंचदशी सांगते, दोषदृष्टी जिहासाच गुण भोगेश्व दीनता. एक बार तुम्हाला विषयातला दोष कळाला की त्या विषयाच्या त्यागातच माणसाला सुख प्राप्त होत असतं. ज्ञानोबारायचं उदाहरण घ्या. ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये सांगतात, विषय रांधिली रस सोय, जे जेवणारा ठाववी होय, तै तो ताटाची सांडुनी जाय जयापरी. अन्नामध्ये विष आहे हे कळल्यानंतर आपण किती वेळ जेवणा करता बसू ताटावरती. नाही बसणार. आचार्य तर खूप गोड सांगतात, विषम विषय वैषम्यम न विषम विषम उच्यते. जन्मांतराग्ना विषया एके देहे हरम विषम. विष हे विष नसतं. विषयाला विष म्हणू नका, विषयाला विष म्हणा. कारण विष एकदा मारतं, पण विषय जन्मोजन्मात मारतात. म्हणून या संसाराच्या विषयामध्ये आम्हाला सुख प्राप्त होत नाही. याला आम्हाला उत्तम लाभ म्हणता येत नाही. तुकोबाराने सांगितलं, बाबा तुम्हाला उत्तम लाभच पाहिजे ना, तर मी एक स्थान सांगतो. ते स्थान म्हणजे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात. हे तो एका दाताय, हे तो एका दाताय. हे तू एका संतानाय, हे तू एका संतानाय. हे तो एका दाताय, हे तो एका दाताय. हे तू एका संतानाय, हे तू एका संतानाय. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम. मानवता त्याचे दास, मानवता त्याचे दास. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम. मनविता ज्ञानदास,
संता ठाई लाभ पायी उत्तम. आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये उत्तम लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुकोबाराय स्थान सांगतात हे तो एक संता ठाई. या अभंगाचा जर धावता विचार करायचा झाला तर या अभंगामध्ये एक शब्द फार महत्वाचा आहे. एक शब्द म्हणजे कोणता शब्द? हे तो एक संता ठाई हा एक शब्द जो आहे का नाही तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा एक शब्द जर या एक शब्दाची जागा बदलली तर या एक शब्दाचे दोन अन्वय आणि दोन अर्थ आपल्या पदरात पडतात. हा एक शब्द जर लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता आहे आणि हा एक शब्द जर संतांकडे लावला तर संतांची अद्वितीयता आहे. विठ्ठल हे तो एक संता ठाई हा एक शब्द जर परमात्मवाचक घेतला तर संतांच्या ठिकाणी आम्हाला एकाची प्राप्ती होते. एक काय हो? एक परमात्मा आहे. एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती आपुला तो एक देव करुणी घ्यावा. परमात्मा एक आहे. एको देवा हा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्व अंतरात्मा उपनिषदाची भाषा आहे. परमात्मा एक आहे आणि त्या एकाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला संतांच्या जवळ जावं लागतं. हा एक भाव प्रगट झाला. आणि हा एक शब्द जर परमात्मवाचक न घेता जर संख्यावाचक घेतला तर संताच्या ठिकाणी आम्हाला एक लाभ प्राप्त होतो. एकच लाभ प्राप्त होतो. एकच लाभ प्राप्त होतो. कारण दोन दोन उत्तम लाभ नसतात. माणसाच्या जीवनाचं कल्याण एकदाच होतं. दोन दोनदा कल्याण नाही. एक बार कल्याण झाल्यानंतर जर दुसऱ्यांदा कल्याणाची अपेक्षा असेल तर पहिलं कल्याण हे खोटं मानावं लागतं. मला सांगा एक बार जर आपण तृप्त जेवलो तृप्तीचा ढेकूर आला आणि पुन्हा जर नैवेद्याचं जेवणाचं ताट समोर आलं तर आपण खाऊ का हो? नाही खाऊ शकत. आता काय काय अपवादाला माणसं असतात म्हणा. एक बाई होती ती एका वेळेस 20 पोळ्या चपात्या खायची. 20 पोळ्या आणि 20 प्लेट भात 10 वाट्या. बघा ते कसे आवरून बसतायत राव लगेच. 10 प्लेट 20 प्लेट भाजी. डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला सांगितलं म्हणे डॉक्टर साहेब माझी तब्येत खूपच वाढत चालली काहीतरी मला इलाज सांगा. डॉक्टरने विचारलं म्हणे बाई तुम्ही जेवण किती करता? तिने सांगितलं म्हणे जास्त काय नाही. एका वेळेस 20 पोळ्या खाते 20 प्लेट भात खाते आणि 10 वाट्या भाजी खाते. मग डॉक्टरने तिला सांगितलं म्हणे आजपासून एक काम करायचं 20 पोळ्यांच्या ऐवजी 10 पोळ्या खायच्या. 20 प्लेट भात ऐवजी फक्त 10 प्लेट भात खायचा आणि 10 वाट्या जे भाजी तुम्ही खाता का नाही 5च वाट्या भाजी खायची आजपासून. हेच काय तुमच्या करता औषध आहे. मग त्या बाईनं त्याला काय विचारावं म्हणे डॉक्टर साहेब हे जेवल्यानंतर घ्यावं का जेवणाच्या अगोदर घ्यावं? विठाल असे काय काय लोक अपवादाला असतात. पण एक बार तृप्त जेवल्यानंतर दुसऱ्यांदा जेवणाची अपेक्षा होत नाही महाराज. तसं एक बार उत्तम लाभ प्राप्त झाला दुसऱ्यांदा उत्तम लाभाची अपेक्षा नसते. म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या 4 चरणामध्ये उत्तम लाभ आम्हाला सांगतात. मग 4 चरण सोडवायची का आवश्यकता नाही. फक्त या 4 चरणातल्या प्रत्येक चरणाचा एक शेवटचा शब्द बाजूला काढा म्हणजे कोणता उत्तम लाभ आम्हाला प्राप्त होतो हे तुकोबारायच्या अभंगातून आम्हाला समजून येईल. फक्त शेवटचा एक शब्द बाजूला काढायचा. मी शब्द सांगतो तुम्ही लक्षात धरा. मी तुम्हाला नंतर विचारतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. लक्षात धरा. उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना बाजूला काढा. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. 4 शब्द बाजूला निघाले. सांगा. पहिला उत्तम. दुसरा उरेना सरेना आणि उत्तम. 4 शब्द बाजूला निघाले. वर एक उत्तम खाली एक उत्तम मध्ये उरेना आणि सरेना. आमच्या जीवनामध्ये काय उरेना तर उत्तम आणि आमच्या जीवनात काय सरेना तर उत्तम. या दोन्ही गोष्टी कळण्याकरता संताच्या ठिकाणी जावं लागतं. तो खरा उत्तम लाभ आहे. विठ्ठल कसं असतं आम्हाला आमच्या जीवनात जे उरावं वाटतं का नाही ते नेमकं सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते कायमचं उरून बसलेलं असतं. आम्हाला पैसा उरावा वाटतो का सराव वाटतो? खरं सांगा. पैसा उरावा वाटतो का सराव वाटतो? सराव वाटतो. आवाज येत नाही. उरा वाटतो. वा वा खरं बोलले हो.
पैसा उरा वाटतो महाराज, आयुष्य उरा वाटतं का सरा वाटतं. आता घरातली म्हातारी झालेली माणसं घरातल्या कष्टानं पोराबाळाच्या शिवीगाळीनं हैराण होतात आणि यमाला प्रार्थना करतात, यमा ये बाबा घेऊन जा मला. किती कोणासाठी काही केलं तर कोणी आमच्या कामाला येत नसतं, घेऊन जा मला म्हणतात का नाही. पण प्रत्यक्ष स्वरूपानं जर यम समोर आला तर कोण जायला तयार होणार आहे हो. एक म्हातारी अशी होती, ते रानामध्ये काटक्या खुटक्या गोळा करायची, ते बाजारात नेऊन विकायची, त्याच्यापासून काय 4-2 रुपये येतील त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालायचा. अशीच उन्हाळ्याची दिवस, दुपारची वेळ आणि झाडाखाली सगळं भारा वगैरे बांधला काटकेचा आणि थकून झाडाखाली बसली. तिच्या मनात विचार आला, म्हणे काय चाललंय आपलं. सून गेली, मुलगा गेला, 4 वर्षाचा नातू सांभाळतोय, दिवसभर मरमर चालली या उन्हामध्ये आपली, याच्यापेक्षा आपण मेलेले बरं. म्हणून तिनं अंतकरण पूर्व त्या यमाला प्रार्थना केली, यमा ये बाबा घेऊन जा मला. आणि झालं असं, कर्मधर्म संयोगानं यमराज तिथूनच चालले होते. यमानं ऐकलं, यमराज तथास्तु म्हणून पुढे झाले. बोल म्हातारी, बोलवलं मला. म्हणे कोण तुम्ही. म्हणे यम, आताच तर तू म्हटली यमा ये बाबा घेऊन जा मला, अजून न्यायला चल आता. ते म्हणले तसं नाही हो, भाऱ्याला हात लावायला कोणी नव्हता म्हणून बोलवलंय. विठाला म्हणजे म्हणताना मनुष्य जरी म्हणत असला तर त्यागाची भावना त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होत नाही महाराज, आणि वाटूही नाही. जगस्पृही आस्पद एक सर्वभौम पद न म्हणे निर्विवाद जगा पडी. ज्ञानोबाराय बोलतात, अरे मरण मागे तो गाढवाचा बाळ. तुकोबाराय बोलतात, आपलं आयुष्य सरावं असं कोणाला वाटत नाही, उरावं असंच वाटतं. पण उरतं का हो. क्षणाक्षणानं सरत चाललंय, महिन्यानं सरत चाललंय, वर्षानं सरत चाललंय. जवजव बाळ बळिया वाडे, तवतो भोजनाचे ती कोडे, ते आयुष्य निमाले अंतुलेकडे ग्लानीची नाही. दरदरू साप गिळजता येऊबा, की तो माशिया वेटाळी जिबा. तो प्राणी कवना लोभा वाढविती तृषा, हा कटकटाये ओखटे मृत्यू लोकीचे उफराटे. येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडूनी वहिला निघ. ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझी. माणसाच्या आयुष्याला अत्यंत कमी मर्यादा आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल भाषा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्यबाल त्वपिडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहे गा. म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा. माणसाच्या जीवनाला अत्यंत कमी मर्यादा आहे. कधी माणसाचा देह पडेल काही सांगता येत नाही. आपण या जगतामध्ये आल्यानंतर भगवंताने आम्हाला एक कार्य दिलंय, देवे दिला देह भजना गोमटा. पण आम्ही इथं आलो आणि या मायाच्या जाळ्यामध्ये अडकलो. झालं काय, तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून संत महात्मे वेळोवेळी या भूतलावरती अवतरित होतात आणि तुम्हा आम्हाला उपदेश करतात. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. साधू संत भगवंताला तुम्हाला तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा, तुमची संपत्ती नाही लागत. काही नलगे एक भावची कारण, तुका मणी आन विठोबाची. म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. कारण देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पहा ना, पांडवांचा भाव शुद्ध होता म्हणून वेळोवेळी भगवंताने त्यांचं रक्षण केलं. दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, धावसी लवला ही शाखा देट घेऊनी. आहे का नाही. बरीच भामो द्रौपदी
वस्त्र हरणे कैसी वस्त्रे झाली माऊली. पांडवांचा भाव शुद्ध होता म्हणून वेळोवेळी भगवंताने त्यांचं रक्षण केलं. म्हणून त्या परमात्म्याला आम्हाला बोलवता आलं पाहिजे. अहो तो तर तयारच आहे. हाकेसरीशी उडी धावून या स्तंभ फोडी. फक्त त्या परमात्म्याला आम्हाला बोलवता आलं पाहिजे. त्याला आमचं दुःख त्याला सांगितलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे बाबा ओ तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं. शाम अब लेने आ जा. हौसला अब हार न जाऊं. हो शाम जा तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी आओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हरे के सारे मेरे हरे के सहारे. हरे के सारे मेरे हरे हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना. कृष्ण ने जिसको दान दिया उस दानी के आगे हमने सुना तेरे नाम से संकट सब भागे. भक्तों की विपदा को बाबा है. भक्तों की विपदा को बाबा आग लगाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. ये स्मरंतीच गोविंदम सर्व काम फलप्रदम. तापत्रय विनिर्मुक्ता जायन्ते दुःख वर्जिता. फक्त त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. या दुःखातून जर मुक्त करणारा जर कोण असेल का नाही तर तो परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. अहो त्या परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होतं. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती उरते पण कशी उत्तम. मरण सरतं पण कसं उत्तम. नाहीतर रस्त्याच्याकडनं चला मागून ट्रॅक्टर आलं धडक दिली मेला याला अर्थ नसतो. चलता चलता बाथरूम मध्ये पाय घसरला पडला मेला याला उत्तम मरण म्हणत नाहीत. उत्तम मरण म्हणजे काय. अरे पंढरपूरला गेला पांडुरंगाच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि उठलाच नाही उत्तम मरण. आळंदीला गेला माऊलींच्या समाधीवरती आपलं डोकं ठेवलं उठलाच नाही उत्तम मरण आहे. ज्ञानेश्वरी गाता हातामध्ये वाचता वाचता मान पडली उत्तम मरण आहे महाराज उत्तम मरण आहे. मी तर म्हणेन या जगाच्या पाठीवरती दोनच मरण उत्तम आहेत. एकतर माणसानं भगवंताचं नामचिंतन करत मरावं नाहीतर या देशासाठी या धर्मासाठी आपलं बलिदान द्यावं. मग हे केल्यानंतर होतं काय उत्तमची उरे कीर्ती मागे. मग आतापर्यंत उरली का हो कोणाची उरली ना. या अखंड हिंदुस्थानाचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शंभूराजे. जेव्हा छत्रपती शिवरायांचं निधन झालं ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली का नाही त्याला वाटलं स्वराज्य संपलं स्वराज्य मातीत गेलं. पण त्याला काय माहिती उन्होंने हमें मिट्टी में दबाने की बहुत कोशिश की लेकिन उन्हें क्या पता
हम बीज है मिट्टी फाड़ कर बाहर आते हैं. छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती शंभूराजे त्याच जोशाने, त्याच शौर्याने आणि त्याच पराक्रमाने औरंग्यावरती तुटून पडले. पण दुर्दैव की छत्रपती शंभूराजांना पकडण्यात त्या औरंग्याला यश आलं. कारण ज्यांना आपलं समजलं होतं महाराज, ज्यांना आपल्या घरात जागा दिली होती, त्यांनीच या रयतेच्या छाव्यासोबत गद्दारी केली. धोखे से बंदी बना लिया कुछ घर के ही गद्दारों ने, जंजीरों में जकड़ लिया उन धूर्त मुगल मक्कारों ने. औरंगजेब ने शर्त रखी, झुकना यदि अंगीकार करो, दे दूंगा राजपाट सारा, इस्लाम अभी स्वीकार करो. इतना सुनकर कवि कलश हंसे. अरे किसके सामने खड़ा, पहचान, रावण सभा बीच बजरंग बली का ओज खड़ा. संकट में हो यदि धर्म कभी, बेकार वो जवानी है, बिना खोले बहे रग में खून नहीं वो पानी है. हो कितना भी विकराल युद्ध, पौरुषी सभा पछाड़ेगा, खुद महाकाल घट में उतरे, उसका क्या काल बिगाड़ेगा. अरे छत्रपती शंभूराजे म्हणजे नेमका कोण? शिवतेजाचा गगनी चमकला एकच तो तारा, शिवरायाचा शंभूराजा सांगत सुटला वारा. बालवयातील कवी हा पहिला, बालवयातील कवी हा पहिला, सर्वांवरती दरारा, आणि साहस पाहुनी काळही गेला कित्येकदा माघारा. स्वराज्य जपले लढा देऊनी, स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूंचा खळखळा. अरे शिवरायानंतर दख्खन येतो तो शंभू औरंग्याचा बाप. जेव्हा छत्रपती शंभूराजांना पकडून धर्मवीर गडावर नेण्यात आलं, तेव्हा औरंगजेबाला खूप आनंद झाला. तो धावत धावत आला, आपले दोन्ही गुडघे टेकवले, आकाशाकडे हात केले आणि नमाजाच्या रुक्ता पडायला लागला. हा सगळा प्रकार छत्रपती शंभूराजांनी बघितला आणि बाजूला असणाऱ्या आपल्या मित्राला सांगतात, म्हणे कवी कलश, या सगळ्या काही प्रसंगावरती तुम्हाला एखादी कविता आठवते का? कवी कलश म्हणतात, हो राजा आठवते की. कवी कलश सांगतात, यावण रावण की सभा, शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेले हो रणरंग. राजन हो तुम साचे, राजन हो तुम साचे, खूब लढे हो जंग, त्यो तव तेज निहार के, तकत तेजता औरंग. महाराज तुमच्या डोळ्यात एवढं तेज आहे की त्या तेजाची प्रखरता पाहून औरंगजेबानं आपल्या सर्वस्वाचा त्याग करून तुम्हाला नतमस्तक झालाय राजे. हे तुमची ताकद आहे, हे तुमचं शौर्य आहे. अत्यंत यातना सहन केल्या माझ्या छत्रपती शंभूराजांनी, पण आपली मान देखील खाली झुकवली नाही. कारण स्वाभिमान अभिमान शिवपुत्र छत्रपती शंभूराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवर आणि मासाहेबांच्या संस्कारावर वाढले होते. जेव्हा छत्रपती शंभूराजांना औरंगजेब हाल करून मारत होता ना मंडळी, तेव्हा शंभूराजे आभाळाकडे बघतात आणि म्हणतात, का हो आबासाहेब, आभाळाच्या डोळ्याने पाहत असाल हो तुम्ही मला, पण तुमचे आभाळा एवढे डोळे पाहण्याकरता माझ्याकडे डोळेच उरले नाहीत आबासाहेब. आग्र्यातून सुटकेच्या वेळेला तुमचा हात हातात विश्वासानं घेऊन म्हणालो होतो की आबासाहेब आमची फिकीर करू नका, आम्ही सुखरूप गडावरती पोहोचू. पण ते आज हात हातात घ्यायला हातही उरले नाहीत तो आबासाहेब. तुम्हाला आबासाहेब आबासाहेब म्हणून जी जीभ साथ घालत होती, ती जीभ आज उरली नाही आबासाहेब. पण एक सांगतो आबासाहेब, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून जर या मृत्यूशी ओळख होणार असेल, तर रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन, 1000 वेळेला जन्म दे, शिवपुत्र म्हणूनच दे. कारण धर्माने जगावं कसं हे तुम्ही जगाला शिकवलं, पण धर्मासाठी मरावं कसं हे मी जगाला शिकवेन. म्हणून असा इतिहास कधी घडला नाही, असा वाघ कधी लढला नाही. अरे लाखो दुःख सहन केले माझ्या राजाने, शेवटी जीव सुटला पण आपला धर्म सोडला नाही. आणि आज त्या छत्रपती शंभूराजांच्या स्वराज्यामध्ये
20 ते 50 हजार रुपयाकरता आम्ही आमचा धर्म विकारायला निघतो. आम्हाला आमच्या कपारावरती गंध लावायची लाज वाटते आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विचारलं का आमच्या प्रत्येक मुलाला सांगता येते, पण छत्रपती शंभूराजांची जयंती विचारलं का कोणाला सांगता का येत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, शिवरायांचा 8वावा प्रताप पण शंभूराजांचा का नाही. एक राजा देवस्थानी असावा आणि दुसरा विस्मरणात असावा का. यांच्या जयंतीला लाखोंची गर्दी आहे आणि यांच्या जयंतीची आम्ही तारीखही विसरलो का. राजांनी जिंकून आमचा धर्म वाचवला, पण यांचा इतिहास वाचण्यात आम्ही हरलो का. जय जिजाऊ जय शिवराय एवढेच बोलून थांबतो, बाप मुलाला कधी शंभूराजा सांगतो का. विसरलो असो आम्ही, पण असे विसरून चालणार नाही, कारण छत्रपती शंभू महाराज कळाल्याशिवाय या देशाचं चित्र बदलणार नाही. म्हणून येता 18 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत छत्रपती शंभूराजांचा बलिदान मास आहे. म्हणून आपण सर्व बांधव एका ठिकाणी येऊन छत्रपती शंभू महाराजांचा बलिदान साजरा करूया. म्हणून प्रत्येक हिंदूने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सोडावा धर्म की सोडावा प्राण, हा प्रश्न कधी ना पडावा. अरे सोडावा प्राण पण धर्म कधी ना सोडावा, हा शंभूराजांचा त्याग सदैव मनी आठवावा. आणि ही उत्तम कीर्ती आहे. उत्तम कीर्ती म्हणजे काय. अरे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. आज 300-350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्ही छत्रपती शंभूराजांचं एवढ्या आदरानं एवढ्या प्रेमानं नाव घेतो. हे उत्तम कीर्तीच आहे का नाही. संतांना ज्याची स्तुती करावी, देवानं ज्याची स्तुती करावी, उपनिषदाने ज्याच्या गुणाची स्तुती करावी, ती उत्तम कीर्ती आहे. मला सांगा, अहो स्वतःच्या हातानं रेड्याला समाधी दिली, हो उत्तम कीर्ती आहे. ज्ञानोबारायांचा हात सच्चिदानंद बाबाच्या अंगाला लागला, सच्चिदानंद बाबा उठून बसले, उत्तम कीर्ती आहे का नाही. आणि हा उत्तम लाभ, उत्तम कीर्ती जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर आम्हाला संतांच्या जवळ जावं लागतं. तो खरा उत्तम लाभ आहे. विठ्ठल आता उत्तम लाभ म्हणल्यानंतर याच्यामध्ये 1-2-3 दोष येतात, कारण लाभामध्ये दोष असतात. विचारवंत पुरुषाला दोष कळतात. विवेकी मनुष्य दोष बाजूला करतो आणि अविवेकी मनुष्य त्या अडचणीतच गुरफटून राहतो. हे जगतामध्ये सगळीकडे घडताना आपल्याला दिसतं. कुठे ना कुठे तरी कोणता ना कोणता तरी दोष माणसाच्या विचारात येतच असतो. जेव्हा तुकोबारायांनी लोकांना सांगितलं की बाबा संतांच्या जवळ तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होईल, तेव्हा लोकांनी आक्षेप घेतला ना महाराज तुकोबारायावर. म्हणे तुकोबाराया, अहो संताच्या ठिकाणी तुम्ही उत्तम लाभ आहे म्हणून सांगता, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणता, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताची ते पाय म्हणता. त्याच्यात आमचं दुमत नाहीये, तुम्ही म्हणता त्याच्यावर आमचा अविश्वास नाहीये. मग अडचण कुठं आहे. म्हणे अडचण आमची साधनात आहे. म्हणे साधनात काय अडचण आहे. म्हणे संतांकडून आम्हाला लाभ प्राप्त होतो. संत हे काय झाले, साधन झाले, आणि लाभ हे काय झाला, साध्य झालं. संतांकडून आम्हाला लाभ प्राप्त होतो, त्या लाभात आमची अडचण नाहीये, पण ज्या संतांकडून आम्हाला लाभ प्राप्त होतो त्या संतातच आमची अडचण आहे. म्हणजे संतात काय अडचण आहे. म्हणजे फार मोठी अडचण आहे. मला सांगा, कोणते संत अशी चौकात बसलेत की या आमच्याकडून लाभ घेऊन जा म्हणून. अहो संत भेट किती दुर्लभ आहे मला सांगा ना. भरतुरारी सांगतात, चंद्र अमृत सुखे सेववीर, चंद्र अमृत सुखे सेववीर, असता जाता रवी धरवेल, असता जाता रवी धरवेल, माया येळा सागर तरवेल, माया हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेट न होईल गा, परित्या साधूची भेट न होईल गा, परित्या साधूची भेट न होईल गा, परित्या साधूची भेट न होईल गा. ऐसे कैसी आणि भेट
चंद्रामृत सुख सेववेल आस्था जाता रवी धरवेल. तुकोबाराय सुद्धा सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली. भरतुराडीचं सुद्धा चिंतन आहे. दुर्लभम त्रेमय वेतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संशयात. संत भेट सोपी नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय कोणाला सहजासहजी भेटले नाही. तो माझ्या सद्गुरूंनी मला भेट द्यावी, माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा करावी, याच्याकरता 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं निळोबारायांनी. 1 नाही 2 नाही 3 नाही 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक विटेवरून खाली उतरला आणि निळोबारायांच्या समोर येऊन म्हणतात, निळोबाराया अहो आलो मी, उघडा डोळे. निळोबारा डोळे उघडतात आणि म्हणतात, येते तुझ लागी बोलाविल कोणी पार्थिला वाचोनी आलासी गा. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू कयाचा दावा करीस तो नाही ओळखत तुला जा देवा. ज्ञानोबाराय तुकोबाराय कोणाला सहजासहजी भेटले नाहीत. मला सांगा, निळोबारायला जर तुकोबाराय 42 दिवसानंतर भेटत असतील तर तुम्हाला मला तर कधी भेटतील हो. चोकोबाराय गोरोबा काका निळोबाराय ही संत मंडळी कोणाला सहजासहजी भेटत नाही. आणि खरं सांगू, हे संत महात्मे तुम्हा आम्हाला दुर्लभ आहेत. काय नवल आहे ते परमात्म्याला सुद्धा दुर्लभ आहेत. भगवंताची भाषा आहे गीतेमध्ये, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. परमात्मा दुर्लभ आहे, संत भेट दुर्लभ आहे, साधनेमध्ये दोष येतो, पण लाभ आम्हाला हवाय. तुकोबाराने सांगितलं म्हणजे तुम्हाला लाभात अडचण आहे ना, एक काम करा, साधनेमध्ये अडचण आहे ना, एक काम करा, मी तुम्हाला दोष काढून देतो. म्हणे तुकोबाराय कसं काय दोष काढाल तुम्ही? म्हणे सांगितलं तुम्हाला संतांकडून लाभ पाहिजे, बरोबर. संत महात्मे तुम्हाला काय दुर्लभ आहेत. एक काम करा, तुम्ही संतांकडे जाऊच नका. अहो पण तुकोबाराय आम्हाला लाभ प्राप्त होणार नाही ना. तुकोबारांनी सांगितलं म्हणे बाबा, संतांकडे न जाता देखील लाभ प्राप्त होतो. फक्त एक काम करा. काय करा? घरी बसल्या बसल्या मी त्यांचा दास आहे म्हणा. अभंगाचं 2रं चरण. म्हणविता म्हणविता त्यांचे दास, म्हणविता म्हणविता त्यांचे दास, मनविता मनविता त्यांचे दास, मनविता मनविता त्यांचे दास. पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, म्हणविता म्हणविता त्यांचे दास, म्हणविता म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, मनविता मनविता त्यांचे दास, मनविता मनविता त्यांचे दास. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना. म्हणविता त्यांचे दास
पुढे आस उरेना. बरं दास्य करा असंही तुकोबाराय म्हणत नाही, फक्त सेवक म्हणून घ्या. कारण सेवा सोपी नाही महाराज. सेवा धर्मो परमगहना योगिनामपि अगम्या. भरतुराचं चिंतन आहे, सेवा सोपी नाही. अहो ते योग्याला सुद्धा कळत नाही म्हणे. जर कळली असती तर कोरपत्र पाठवण्याचं कामच पडलं नसतं. सेवा सोपी नाही. ते रामायणामध्ये, वाल्मिक रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला उपदेश करताना 3 प्रकारच्या सेवकाचा उपदेश केलाय. उत्तम सेवक, मध्यम सेवक आणि आधम सेवक. आपल्या संत वाङ्मयामध्ये वर एक वाढवला आणि खाली एक वाढवलाय. उत्तम सेवक, उत्तम सेवक, अधम सेवक, मध्यम सेवक, आधम सेवक आणि आधम सेवक, असे 5 प्रकार आपल्या संत वाङ्मयामध्ये पडतात. मी विस्तार करत नाही, सरळ सांगतो. मालकाने आपल्याला काम सांगितल्यावर उलट मालकालाच काम सांगणारा काय झाला? अधमाधम. मालकाने काम सांगितल्यावर ते काम अर्धवट करणारा अधम. मालकाने काम सांगितलं तेवढंच काम करणारा मध्यम. मालकानं काम सांगितलं ते काम करून इतरही काम करणारा उत्तम. आणि कोणतंही काम न सांगता सर्व काम करणारा तो उत्तम. विठ्ठल याच्यामध्ये उत्तम फक्त परमात्मा येतो. न सांगता करी सर्व काम. बाकी फक्त सांगितलं तेवढं करायचं. एका मालकाने आपल्या नोकराला 10-10च्या 2 नोटा दिल्या. 10-10च्या. त्याला सांगितलं म्हणे जा आणि बाजारामध्ये 10 रुपयाची कोथिंबीर आणि 10 रुपयाची मेथी घेऊन ये. नोकर जरा बाजारात गेला. सगळं बाजार फिरला. संध्याकाळच्या वेळेला घरला आला. आल्यानंतर हातामध्ये पिशवी रिकामी. मालकाने विचारले, का रे बाजार भरला नव्हता? म्हणे भरला होता. मेथी नव्हती? होती. कोथिंबीर नव्हती? होती. आणली का नाही? त्यांना सांगितलं म्हणे कसं आहे, तुम्ही 10-10च्या 2 नोटा मला दिल्या आणि कोण्या 10 रुपयाची कोथिंबीर आणि कोण्या 10 रुपयाची मेथी हे कुठं सांगितलं? हे कुठं सांगितलं? त्यांना सांगितलं, अरे काय निर्बुद्ध प्राणी आहे हा. तुला भगवंतानं मेंदू बुद्धी नावाची वस्तू दिली काय? थोडा विचार करायचा, थोडा पुढचा विचार कर ना. तो म्हणतो बरोबर, पुढच्या बारला करतो. 2 दिवसानंतर मालक आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर मालक म्हणतो नोकरदाराला, आपले फॅमिली डॉक्टर गावामध्ये राहतात, त्यांना घेऊन ये. हा सकाळी जातो आणि संध्याकाळीच घरला येतो. येता येता सगळ्या लोकांना निरोप देत येतो. संध्याकाळच्या वेळेला सगळेजण खाली जमतात. डोक्यावरती टोप्या नाहीत, खांद्यावरती पंचे टाकलेले. सगळे कुजबूज चालू आहे. असं कसं झालं. कोपऱ्यामध्ये एक धुर निघते मडक्यातून. सगळं काही व्यवस्थित आहे. सुतळ्याचा पेंडा आहे, पांढरं शुभ्र कापड आहे. मालक तर सगळं वरून पाहत होता, त्याला काही कळेना. आणि तितक्यात हा नोकरदार आला. त्याने विचारलं म्हणे, का रे तुला मी डॉक्टरला बोलू म्हणून पाठवलं होतं आणि हे सगळं काय खाली? तो म्हणतो कसं आहे, तुम्ही मला काय सांगितलं, थोडा पुढचा विचार करत चल म्हणून. मला वाटलं डॉक्टर येऊन जर काही इलाज झालाच नाही तर हे आणायला परत कशाला जायचं, म्हणून येताना सगळं घेऊन आलो. विठ्ठल आता याला अधम म्हणता का धमाधम म्हणता? काय सांगता येत नाही महाराज. सेवा सोपी नाही हो, सेवा फार कठीण आहे. म्हणून तुकोबारायांनी दुर्लभत्व काढून टाकून सुलभत्व ठेवलंय आणि सांगितलंय म्हणविता त्यांचे दास पुढे आस ओरेना. म्हणून लोकांनी सांगितलं म्हणे तुकोबाराया साधनेवरचा दोष आमचा गेला, पण आणखी एक दोष शिल्लक आहे म्हणे. कोणता दोष आहे म्हणे? लाभावरती दोष आहे म्हणे. कसं आहे, एखाद्या व्यक्तीला जर 1 लाख रुपयाची लॉटरी लागली तर ते 1 लाख रुपये किती दिवस टिकणार आहेत? 1 महिना, 1 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, कधी ना कधीतरी संपतील का नाही? तुकोबाराने सांगितलं म्हणे बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे, मग तुम्हाला म्हणायचं काय नेमकं? त्याला मंडळीने सांगितलं म्हणे व्यवहारातले पैसे जर संपत असतील मग तुमच्याकडून मिळालेला लाभ कधी ना कधी तर संपणार आहे का नाही? मग अशा नश्वर लाभाची प्राप्ती करून आम्हाला काय फायदा होणार आहे? तुकोबाराने सांगितलं म्हणे बाबा तसं नाही, आमच्याकडे मिळालेला लाभ हा कल्पच्या कल्प सरत नाही. अभंगाचं 3रं चरण. कृपादान केले कृपादान केले कृपा
कल्पांती सरेना कल्पांती सरेना मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास कृपादान केले जाते कल्पा तीही तरेना मनविता त्याचे दास पुढे असा उरला दान केले संगी कल्पांती सरेना मानविता त्यांचे दास पुढे असा उरला कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. नश्वर वृत्ता काढून टाकून तुकोबारांनी त्या ठिकाणी नित्यतेचं आधान करून दिलंय आणि सांगितलंय कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. मग आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये उत्तम लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्ही त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे बघा. पण कसं केलं पाहिजे हो? आपले दोन्ही हात वरती केले पाहिजे. करा बरं, दोन्ही हात वरती केले पाहिजे. असं म्हणतात की कीर्तनामध्ये दोन्ही हात वर करून जर भगवंताचं नामचिंतन केलं तर परमात्मा आमच्याकडे एक पाऊल टाकतो म्हणे. ऐका, लक्ष देऊन ऐका. आणि जर कीर्तनामध्ये टाळ्या वाजवत असताना भजन चालू असताना जर हात खाली घेतले तर 10 टांग लांब टाकतो म्हणे. बघा बरं, परमात्मा जवळ करायचा आहे का लांब करायचा आहे? विडोबा रकुमाई बार कुमाई टाळ्या. विडोबा रकुमाई बार कुमाई रकुमाई बार कुमाई विठोबा रकुमाई कुमार 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 विठोबार कुमार विठोबा रकुमाई बार कुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई हा हा विठोबा रकुमाई रे 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 विठोबा रकुमाई हरी हरी विठोबा रकुमाई येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. म्हणे तुकोबारा, तुम्ही आम्हाला सांगितलं की संताच्या ठिकाणी आम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतो, आम्ही मान्य केलं. तुम्ही काय म्हटलात की संतांकडे न जाता देखील उत्तम लाभ प्राप्त होतो, तेही आम्ही मान्य केलं. तुम्ही काय म्हटलात की संतांकडून आम्हाला जो उत्तम लाभ प्राप्त होतो तो लाभ कल्पाच्या अंतीही संपत नाही, तेही आम्ही मान्य केलं. पण आणखी एक दोष शिल्लक आहे म्हणे, कारण एक चरण बाकी आहे. म्हणे कोणता दोष आहे? म्हणे कसं आहे, तुमच्याकडे एखादा जर याचक आला तर तुम्ही त्याचा अधिकार बघत असाल की नाही? कारण अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा दाविला मार्ग. तुम्ही त्याचा अधिकार बघत असाल की नाही? की एखादा श्रीमंत व्यक्ती आला त्याला उत्तम लाभ, कनिष्ठ व्यक्ती आला त्याला साधा लाभ. तुकोबाराने सांगितलं म्हणे बाबा आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे जीव जरी आला तरी त्याला उत्तमच लाभ आहे आणि आमच्याकडे देव जरी आला त्याला उत्तमच लाभ आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा केल्यानंतर देवाला उत्तम वाटते असा अर्थ न करता देवाने जरी संतांची सेवा केली तरी संत महात्मे त्याला उत्तम लाभच प्राप्त देतात, कारण संतांच्या ठिकाणी अपपर भाव नाही असा अर्थ करण्याचा प्रयत्न केला. कसं असतं, आम्हाला आमच्या जीवनामध्ये 2 गोष्टी कधी चुकवता येत नाहीत. एक कर्म आणि दुसरं मरण. कधी चुकवता येत नाही महाराज. कर्म तुम्हाला आम्हाला जाऊ द्या, साक्षात देवाला सुद्धा चुकलं नाही. जेव्हा रामचंद्र प्रभू वनवासाला गेले ही बातमी जेव्हा भरताला कळाली का नाही, तेव्हा भरत धावत धावत रामचंद्र प्रभूकडे येतो आणि म्हणतो, प्रभू तुमचा अधिकार इथं नाही, तुमचा अधिकार त्या अयोध्येमध्ये त्या राजगादीवरती, त्या राजसिंहासनावरती आहे. त्या चित्रकूटाच्या पर्वतावरती जेव्हा भरत वारंवार
रामचंद्र प्रभूंना म्हणतो तुम्ही अयोध्येला चला, तुम्ही अयोध्येला चला. तेव्हा रामचंद्र प्रभू भरताला उपदेश करतात. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकईना दोषी, नवे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे जीवनात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेढ्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट ओढी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा खेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये कर्म चांगलं करता आलं पाहिजे. अहो देवासाठी कर्म करत राहिले ते ज्ञानोबा तुकोबा, या देशासाठी कर्म करत राहिले ते भगतसिंग राजगुरू सुखदेव, आणि या धर्मासाठी कर्म करत राहिले ते या अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. काय काय लोक म्हणतात अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्मालाच आले नसते तर काय बिघडलं असतं. त्यांना सांगेन अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून मंदिरावरचे सुरक्षित आहेत कळस. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून तुमच्या माझ्या दारामध्ये आहे पवित्र तुळस. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून भरून आहे सुवासिनीचं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या दुनियेत झाला म्हणूनच झाली या हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. कसा होता माझा राजा. काळाचा काळ जिजाऊचा बाळ, शिवनेरीवर जन्मला हो, शिवनेरीवर जन्मला. राजन राजन राजा राजन तोरण बांधलं तोरण्याला, राजन तोरण बांधलं तोरण्याला, राजन तोरण बांधलं तोरणाला. काळाचा काळ जिजाऊचा बाळ, काळाचा काळ शहाजीचा बाळ, शिवनेरीवर जन्मला ओ, शिवनेरीवर जन्मला. राजन तोरण बांधलं तोरण्याला, राजन तोरण बांधलं तोरण्याला, राजन मुठभर मावळे घेऊन लढला
तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला बिपाडला, अफजल खान काय त्यानं सिंहाला बिपाडला. करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन या कुळदैवतेला, शेर शिवबा संभाजी राजाला. 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 रणमैदानी झुंजला कधी मागना सरला, आला पुढ्यात कोण त्याला मुंड्याची हित केला. छत्रपती शिवाजी महाराजांवरती मावळे एवढं प्रेम करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपला जीव सुद्धा ओवळून टाकत होते. एक बार महाराजांनी विचारलं म्हणे, बहेरजी ओ नाईक तुम्ही गुप्तहेर आहात, एखाद्या मोहिमेवर गेल्यानंतर तुमचं जर काय बरं वाईट झालं तर तुमच्या लेकरा बाळाचं काय हो. तेव्हा हा रांगडा मर्द बोलतो म्हणे, राज अहो लेकरा बाळाची चिंता कोणाला, हा बहिर्जी तुमचा आहे, हा बहिर्जी स्वराज्याचा आहे. आणि लेकरा बाळाचं विचारताना महाराज हे पाणी सोडलं लेकरा बाळावरती, हे आयुष्य कुर्बान केलं तुमच्या चरणावरती. राजी ज्या दिवशी मी मेलो ना, मी मेल्यानंतर ज्या हाडातून जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी असं नाव ऐकू येईल, तेव्हा हे हाड या बहिर्जीचे असतील हे लक्षात घ्या. काय निष्ठा असेल हो, काय प्रेम असेल महाराजांप्रती. माझ्या राजावरती मावळे एवढा विश्वास करत होते, काय नवलय. त्या काळचे कट्टर शत्रू असणारे सुद्धा महाराजांवरती तेवढाच विश्वास करत होते. या मुघलशाहीचा सम्राट आलमगीर बादशाह लाखोची फौज घेऊन या स्वराज्याच्या सरहद्दीवर आल्या. त्यांनी 1681 ला युद्ध सुरू केलं. त्याची इच्छा होती की पुढच्या 5 वर्षामध्ये हे स्वराज्य संपून टाकायचं. पण तो पुढची 5 वर्ष 10, 15, 20, 25 तब्बल 27 वर्षे तो प्रयत्न करत राहिला हे स्वराज्य मोडण्याचं. पण त्याला जमलं नाही, त्याला शेवटी याच मातीत मरावं लागलं. त्याचं थडगं इथं छत्रपती संभाजीनगरला आहे, त्याला पाहायला सुद्धा कोणी जात नाही. आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज आज करोडो लोकांच्या हृदयामध्ये प्रेरणा म्हणून धगधगतायत. ही त्यांच्या इतिहासाची ताकद आहे. तर मंडळी, हा औरंगजेब जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू असला तरी तो आपल्या भल्या दरबारामध्ये आपल्या शहजाद्याला, आपल्या सगळ्या मातब्बर सरदारांना, हे असे सरदार होते ज्यांनी जगभरामध्ये तलवारी गाजवल्या होत्या, त्या सगळ्यांना तो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत ते. औरंगजेब बोलतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेकर कंधार तक सारे मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली है महाबदौलत, आज ये क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने. ये हमारे मामूजान हमरुल उमरा अभी तालु पेशवाब नाहिस्ता खान सा, जब सिवा इनके लाल महल पर जाके इनके छक्के छुड़ा दिए, ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे, जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा इन्हें. ये हमारे सूरत के खूबसूरत इनायत खा 72, जब सिवा सूरत में गया तब दुम दबाकर भाग गए. ये हमारे सिपे सालार जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़, मराठों के वार के जख्म इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पेट पे खाए. ये हमारे फौलाद खा, जिसके हथेली पे मिठाई रख शिवा आगरे के कैद खाने से फरार हो गया. सभी मंसूबों को खाक में मिला दे उस फौलाद खाने.
लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले ये करतलब खा, ये रसूल बेगरोज बानी, ये मिर्यातीस तरबियत खा, ये खाजान 72, ये 72 का कोकलताश, ये बुबिलनेज बहाड़ा, सैयद मुलावर खा, तमाम राजपूत बंदेल पठान अफगान तुर्क हबसी बराहा, इन सबको शिवा ने शिकस्त दी। आखिर क्यों हासिल होती है ये पते उसको? आखिर क्यों? क्योंकि हमारी तरह हाथी घोड़े तोफ खजाना नहीं है उसके पास, फिर भी क्यों हासिल होती है ये पते उसको। इस क्यों का मतलब तुम कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे, क्योंकि औरत गाना नाच शराब कभी शिवा को मालूम ही नहीं। शिवा ने मजबूत किले बनाए, अपना फौज और हौसला बढ़ाया, नए जंग की पहरीन की तामीर की है उसने मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन शिवा के गुद्दार खानियों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया। हमने लाखों की जहां गिरोह की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पे थूक दिया। मराठे रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं, मराठे कभी बिकते नहीं। हाँ, शिवा चालाक है, मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है, क्योंकि अपने दुश्मन के मजहब और औरतों और फकीरों की इज्जत करता है वो। इसीलिए उसकी शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाया आसमान को छू रही है, इसमें कोई शक नहीं शहजादे। हम खुश नसीब बड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा। दुश्मनानं स्तुती करावी, काय जीवन चांगलं होतं माझ्या राजाचं। तुमची इच्छा असेल तर एक पवाडा म्हणू का? धन्य धन्य शिवाजी शूर आहे, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर बाजूनी पाणी दुष्ट मुघलास घडविला स्वराज्याचा इतिहास। कीर्तीचा टंक भिडे गगनात जिराजीजी, टंक भिडे गगनात जिराजीजी। अरे धन्य तुझी जमावली, जिच्या हाती पाळणाची दोरी, त्या माय माऊलीनं माझ्या शिवबाराजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं, आणि वयाच्या 16व्या वर्षी माझ्या राजानं तोरण्याला पहिलं तोरण बांधलं। या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील सगळा मर्द मावळा जमा केला। कसा होता मावळा? सह्याद्रीचे शूर मावळे, सह्याद्रीचे शूर मावळे, सह्याद्रीचे शूर मावळे, जरी कोवळे रंग सावळे, प्राण देती शोभा खातर, प्राण देती शोभा खातर। एक एक मावळा माझ्या राजा करता जीवाची बाजी लावायला तयार होता। मित्र असं म्हणेन, अरे या जगाच्या पाठीवरती 2च असे राजे झाले ज्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती। ते राजे म्हणजे प्रभू रामचंद्र आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज। कसा होता माझा राजा? जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा, नाही केली मजा, सुखी राहावी प्रजा, विचार करून न्याय देणार, माय बहिणीची इज्जत राखणार। धन्य धन्य शिवाजी सरदार जिराजीजी, धन्य धन्य शिवाजी सरदार जिराजीजी। महाराजांची जयंती आली जवळ, इतिहासातलं एक चरण म्हणून महाराजांना मानवंदना करूया। अरे घासल्याशिवाय धारण आहे तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धारण नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही, मान नाही या महाराष्ट्राच्या मातीला। राजे, तुम्ही जन्माला आलात म्हणून आमचं भलं झालं। आमच्या स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे राजे तुमच्यामुळं। आमच्या गळ्यातली माळ तुमच्या राजपणामुळे, तुमच्या जगण्यामुळे
आज या स्पर्धेच्या युगामध्ये आम्हाला हुरळून जाऊ देऊ नका राजे, आम्हाला हुरळून जाऊ देऊ नका. लोकाची बहीण आम्हाला बहीण दिसली पाहिजे राजे. लोकाचं धन, लोकाची स्त्री आमच्या मनाला येऊ देऊ नका राजे. तुमचा मावळा म्हणून जगण्याचं कर्तृत्व पदरामध्ये पाडा राजे. अहो, या देशाचं एक वर्तमानपत्र असं नाहीये की ज्या वर्तमानपत्रामध्ये माझ्या स्त्रीच्या बलात्काराची बातमी नाही. पण तुमच्या स्वराज्यामध्ये असं नव्हतं राजे. तुमच्या राज्यामध्ये माझ्या स्त्रीकडे वाईट नजरेने जरी कोणी बघितलं तर त्याचे हातपाय कलम करण्याची ताकद तुमची होती राजे. मी तर असं म्हणेन, या जगाच्या पाठीवर एकमेव असा राजा झाला ज्यांनी शत्रूला हरवून सुद्धा, शत्रूला नमवून सुद्धा, शत्रूला माती खाऊ घालून सुद्धा शत्रूच्या स्त्रीला मातेचा दर्जा देणारा राजा या जगाच्या पाठीवर एकमेव झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. कसं होतं माझ्या राजांचं स्वराज्य? रयतेचा राज शिवराया हे रयतेचा राज शिवराया उतराया दुःख साराया प्रजेचा झाला प्रतिपादन, प्रजेचा झाला प्रतिपादन. अर्जुनाचा कृष्ण चाल रणनीतीचा होत मालक जिराजी, रणनीतीचा होत मालक जिराजी. एकीकडे गणिमांची यवनांची प्रचंड मनामध्ये भीती असताना दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजीराजे आपल्या हिंदुत्वाची भगवी पताका घेऊन या स्वराज्याचं रक्षण करत होते. आणि न्याय, नीती आणि अत्याचारापासून वाचवणारा राजा म्हणून प्रजेच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना निर्माण झाली. आणि सगळं काही व्यवस्थित चालू असताना एके दिवशी काय घडलं? चालता सहज मैदानी हाक निर्वाणी राजाच्या कानी व्याकुळत वृद्ध कापे थरथर, व्याकुळत वृद्ध कापे थरथर. काय चुकलं माझं आजवर, न्याय द्यावे म्हणे लवकर चिरह, न्याय द्यावे म्हणे लवकर चिरह. आणि एके दिवशी महाराज आपल्या मावळ्यांच्या बरोबर मुलुकामध्ये फेरफटका मारत होते आणि एक निर्वाणी हाक महाराजांच्या कानावरती पडली, राजे थांबा, राजे थांबा. आणि तो आवाज कानावरती येताच महाराजांनी घोड्याची लगाम घेतली. दौडत असणाऱ्या घोड्याची गती मंदावली आणि आवाजाच्या दिशेने मागं वळून बघितलं तर साठी उलटलेला, घामाघूम झालेला एक वृद्ध महाराजांच्या जवळ येतोय. जवळ येतात महाराजांचे पाय धरले. राजा, राजा न्याय करा, राजा न्याय करा. हो, कुंपणानं शेत काला राजा, राखणदारानं चोरी केली. हो, राखणदारानं चोरी केली. त्या रडत असणाऱ्या बाबाच्या खांद्याला महाराजांनी हात लावला हळूहळू आणि त्यांना उभं केलं. आणि विचारलं, बाबा रडू नका, सविस्तर आम्हाला सांगा काय झालं. तेव्हा तो वृद्ध बोलू लागला, महाराज काय सांगू, काय सांगू राजे. पाटलाच्या हाती राजे गाव, बाबाजीराव पाटलाचे नाव. लेक गेली असती पानोट्याला, अप्रूवर घाला त्याने घातला. काळोखा झाला जिराजी, काळोखा झाला. आणि परस्त्रीला आईच्या समान समजणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आग मस्तकाला गेली. आणि काय घडलं मंडळी? राजास आला बघा राग, हे राजास आला बघा राग, खवळला वाग, भडकली आग. आदेश केला यशज कंकास, पकडून आणा त्या शंकास. न्याय मिळेल या रंकास जिराजी, न्याय मिळेल या रंकास जिराजी. बाजूला असणाऱ्या यसाजीला महाराजांनी सांगितलं, यसाजी आत्ताच्या आत्ताच पाटलाकडे जा, पाटलाला आमच्या
समोर हजर करा. येसाजी घोड्यावरती बसले, घोड्याला टाप मारली आणि पाटलाकडे गेले आणि सांगितलं, पाटील तुम्हाला महाराजांनी गडावरती बोलवलंय, राजांचा आदेश आलाय. पण तो पाटील मोठा मगरुरीत होता. तो म्हणता, अरे कोण राज? ज्याचा बा आदिलशाहच्या दरबारात मुजरं करतो त्याचं पोर आणि राजा? अरे आम्ही कोणाला राजा म्हणत नसतो, आम्ही पाटील आहोत. पाटील आम्ही करूल ते पूर्व दिशा आणि बोलवतो आदेश असतो आमचा. आणि ते कालचं कवळं पोर आमचा नाही करणार काय? अरे चल पण. हे शब्द ऐकताच काय घडलं? येसाजी गेले धावून, येसाजी गेले धावून, येसाजी गेले धावून, तलवार गडी ठेवून पाटलाशी बोलले रोखून, आम्हा हुकुम नाही म्हणून जीवे देतो तुला सोडून. नाहीतर नेला असता कापून जिराजी, गेला असता कापून जिराजी. आणि गेल्या पावली येसाजी गडावरती परतले. घडलेला सगळा वृत्तांत महाराजांना सांगितला आणि पुन्हा महाराजांच्या आदेशाप्रमाणे 50 मोळ्यांना घेऊन त्या पाटलाला जगडबंद करून महाराजांच्या समोर हजर केलं. तरीही पाटलाची मस्ती जिरली नव्हती. पाटील आपल्या हाताला हिसकी देत म्हणतोय, अरे अरे सोडा अम्मासनी, काल नाही अम्मासनी तर. अरे पाटील आहोत आम्ही. आणि हे शब्द महाराजांनी ऐकले आणि महाराज बोलू लागले, काय पाटील आणि तुम्ही? अरे रयतेचे तुम्ही रक्षक झाले भक्षक, लाज तुम्हाला. देवाऱ्यात जशी भोवानी पूजितो आम्ही मान स्त्रियाला, ती महिषासुर मर्दिनी रक्षी देवाला. जशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला. पाटील तुम्ही ज्या स्त्रीवरती अतिप्रसंग केला ती कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी बहीण आहे, एवढंही कळू नये तुम्हाला? आणि पाटलाच्या चूक लक्षात आली. पाटलाने आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणू लागले, राज एवढी बार माफ करा राज, पुण्यांदा अशी चूक होणार नाही राज, एवढी बार माफ करा. आणि महाराजांनी सांगितलं म्हणे, पाटील आज जर आम्ही तुम्हाला माफ केलं तर ही रयत आम्हाला माफ करणार नाही. आणि जी तुम्ही गयावया करताय का नाही, तीच गयावया ती मायमाऊली देखील करत होती, पण तुम्हाला तिची दया आली नाही. आणि अशा निर्दयी माणसाची आम्हाला कसली दया येणार नाही? नाही पाटील तुम्हाला माफी नाही. आणि वयाच्या 15व्या वर्षी माझ्या राजानं आबाजी भिकाजी गुजर नावाच्या रांजाच्या पाटलाचे दोन्ही हातपाय कलम करून त्याचा चौरंग करून चौकात बसवला. कारण दादा ते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. म्हणून इतिहास सांगे प्रसंग आहे, इतिहास सांगे प्रसंग अब्रूचा भंग, दाविल जो रंग तात्काळ शिक्षा बघून बसला, तात्काळ शिक्षा बघून बसला. तेव्हा ना कोणी आरोपी पोचला, शिक्षेचा दात होता चला. अरे मनुष्य कर्माने नाही, जाती पातीने नाही, तर आपल्या कर्मानं सृष्ट होतो. अरे कोट्यवधी देवतेची मंदिर या जगतामध्ये आहेत, पण या इंटरनेटच्या युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये विसर पडत चाललाय तरुणाला देवतेचा. अरे ज्या राज्यात ज्या राष्ट्रामध्ये देवाचा विसर पडणारी लोक असतात, तिथं शिवजयंती आलं का विजेचा संचार होतो का विसरत नाही माझा तरुण. अरे त्याला माहितीये मंदिर नाही बांधलं या राजाचं, पण आपल्या जगण्यानं आपल्या कर्तृत्वानं अख्ख्यांच्या हृदयात ज्याने आपलं मंदिर कोरलं त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून विजेचा संचार होईल इतक्या जयघोषात सगळे नाव द्यायचं आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. ज्या राजाने
आमच्यासाठी जीवाची बाजी लावली, त्या राजांचे विचार आज आम्हाला आमच्या डोक्यामध्ये घेणं, या शिवजयंतीच्या सप्त्याच्या निमित्तानं विचार करणं आवश्यक आहे. म्हणून जाता जाता आपला वेळ झालाय. तुमचे जास्त 5 मिनिटं घेतल्याबद्दल क्षमस्व. धर्माचं रक्षण करा, गोमातेची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, एवढंच फक्त सांगणं आहे. ज्यांच्यामुळं या ठिकाणी योग आला, सर्वस्थ ग्रामस्थ मंडळी, तरुणावासी, सुंदर असं नियोजन तुम्ही गावकरी मंडळींनी केलंय. तसंच आम्हाला गायनासाठी साथ करणारे आमचे प्रकाश महाराज असतील, बाबुराव महाराज असतील, उमाकांत महाराज मृदंगाची सुंदर अशा प्रकारे त्यांनी साथ केली. आणि ज्यांचं यूट्यूबाच्या माध्यमातनं अख्ख्या भारतात नाही तर जगामध्ये त्यांचं प्रसार माध्यम चालतं असे आमचे अवधूतदादा असतील. व माझा आवाज गावातच नाही तर गावाच्या बाहेरपर्यंत पोहोचवणारे आमचे शिवराज दादा असतील. त्या सर्वांकरता आपल्या सर्वांनी एक बार टाळ्या वाजवा. खरंच खूप सुंदर असं नियोजन तुम्ही गावकरी मंडळींनी केलंय. पुरुष एकदा सर्व माता भगिनींच्या चरणी, सर्व पुरुष वर्गांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.